नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, आपण त्याला पाठिंबा देऊ असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते। मात्र ठाकरे गट मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक झाला असून मुख्यमंत्री पदासाठी नवा प्रस्ताव काँग्रेस आणि शरद पवार गटासमोर त्यांनी ठेवल्याचे वृत्त आहे। या प्रस्तावानुसार ठाकरे गटाकडून कमी जागावर लढवण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे। मात्र मुख्यमंत्री पद ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी लढण्याचा तयारी ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली आहे। 2019 ला माहितीमध्ये 125 जागांवर शिवसेना लढली होती। मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे गटाकडून 95 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे। काँग्रेसची 112 जागांची मागणी आहे, मात्र त्यांनी 105 जागा आणि शरद पवार गटाने 88 जागा लढवण्यात असा देखील प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। काँग्रेसची 115 जागाची मागणी आहे, मात्र त्यांनी 105 जागा आणि शरद पवार गटाने 88 जागा लढाव्यात असा देखील प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठका होत आहेत। या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाबाबतचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबईतील काही जागांवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची देखील माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याच वेळी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय हा निवडणुकीच्या नंतर घेऊ अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून घेण्यात आली होती। ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे धोरण ठरवू असे देखील काँग्रेसने स्पष्ट केले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।